नमस्कार, साक्षीदार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज दिनांक 26/1/2026 रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ अकोला संचालित स्वयंदीप लोकसंचालित साधन केंद्र अकोला अंतर्गत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत जेंडर सेन्सिटिव्ह रोल मॉडेल अवॉर्ड या उपक्रमाअंतर्गत गाव पातळीवर 30 गावातील 30 पुरुषांचा महिलाप्रती संवेदनशील असणाऱ्या, महिला विकासाच्या धोरणामध्ये सतत सक्रिय असणाऱ्या व स्त्री पुरुष समानतेवर भरीव काम करणाऱ्या पुरुषांचा जेंडर चॅम्पियन अवॉर्ड देऊन सन्मानित केले. या कार्यक्रमाकरिता श्रीमती उमा मधुकर तायडे अध्यक्ष स्वयंदीप लोकसंचालित साधन केंद्र अकोला, श्रीमती नीता अंभोरे मॅडम प्रमुख मार्गदर्शक सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी माविम अकोला, श्री विलास वाशिमकर प्रमुख पाहुणे तालुका कृषी अधिकारी, श्रीमती डॉक्टर अरुंधती शिरसाट प्रमुख पाहुणे गुणवंत शिक्षण संस्था, कामाच्या जागी लैंगिक छळ जिल्हा समिती सदस्य श्री सुनील लाडूरकर सर, महिला व बाल संरक्षण अधिकारी महिला व बाल विकास विभाग, ॲडव्होकेट श्री प्रशांत बागडे प्रमुख पाहुणे विशेष सल्लागार महिला अत्याचार निवारण समिती जिल्हा अकोला. कार्यक्रमाचे संचालन तथा आयोजन स्मिता प्रल्हाद कांबळे, व्यवस्थापक स्वयंदीप लोकसंचालित साधन केंद्र अकोला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी CMRC स्टाफ श्रीमती अम्रपाली इंगळे, श्री सीमा गायकवाड, वैशाली डाबेराव, प्रियंका गायकवाड, करिश्मा इंगळे, शोभा वानकडे यांनी प्रभावी प्रयत्न केले व कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. नमस्कार. महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय अकोला मार्गदर्शित स्वयंदीप लोकसंचालित साधन केंद्र अकोल्याच्या माध्यमातून आज 30 जे पुरुष जेंडर इक्वेलिटीच्या माध्यमातून आज सन्मान करण्यात आलेला आहे. गाव पातळीवर स्वयंसहाय्य महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा हातखंडा म्हणून पुरुष मंडळीचा हात असावा या दृष्टीने काम करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि यामध्ये हे सरसावणारे महारथी यासोबत आहेत आणि खरंच या सर्वांचं पुढेही भविष्यामध्ये महिला बचत गटांना सपोर्ट राहावा. कायदेविषयक असे विविध समस्या असतील, अडचणी असतील, यांना सपोर्टिव्ह म्हणून मार्गदर्शन करणे, सहकार्य करणे, गाव पातळीवर समस्या अडचणी सोडवण्यासाठी विविध उपक्रम राबवणे, या माध्यमातून घरदोगांचे अभियान असेल, 7/12/8 उतारा असेल, या दृष्टीने असं काम करण्याचं काम हे पुरुष मंडळी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दर वर्षाला यांना अवॉर्ड दिला जातो. अशाच पद्धतीचे नवीन उपक्रम राबवण्यासाठी यांना प्रयत्न राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. तर सर्वांचे परत एकदा अभिनंदन करते आणि 26 जानेवारी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते.